नमस्कार. माझं नाव विजय सुर्वे. मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो. काय झालं आहे, आमचं जे यूट्यूब चॅनल आहे लग्नसोहळा मुंबई, ह्याच्यामध्ये आम्ही सेकंड मॅरेजसाठी पण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. पण त्याचा एक वाईट परिणाम पण आम्हाला जाणवायला लागला आहे. तो वाईट परिणाम काय आहे, त्या संदर्भात मी इथे टायटल टाकलं आहे की कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. तर काय झालं आहे, खूपशी लोकं आम्हाला असे फोन करून विचारतात की स्पेशली सेकंड मॅरेजसाठी आणि घटस्फोटित व्यक्ती पण त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नसतो. त्यांचा कुठेतरी पंचायतीमध्ये किंवा तंटामुक्ती जे काही कॉन्सेप्ट आहे गावागावामध्ये तिकडनं त्यांचं तलाक म्हणजे त्यांचा डिवोर्स झालेला असतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्यासाठी मी स्पेशली हा व्हिडिओ बनवतो आहे. काय आहे बघा, लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा लग्न करता तेव्हा तुम्ही कमीत कमी 50-100 लोकांच्या समोर ते लग्न करता, बरोबर. आता हा जो लग्नाचा विषय आहे, हा जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा लग्न हा विषय घेऊन तुम्ही लग्न करताय आणि स्पेशली समाजामध्ये करताय, तर तेव्हा तुम्ही त्याचा ढोल ताशा वाजून लग्न करताय. ओके, म्हणजे हा एक पुरावा झाला. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या विवाह मंडळाच्या ऑफिसमध्ये म्हणजे जिथे लग्न होतं, म्हणजे मंदिर असो किंवा एखादा लग्नाचा हॉल असो, तिथे लग्न करताना तिथे नोंद केली जाते तुमची आणि त्या मुलीचीही नोंद केली जाते. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, काही ग्रामपंचायतीमध्ये नवरा बायको म्हणून त्यांची नोंद केली जाते. मुंबई पुण्यामध्ये शहरांमध्ये महापालिका असतात, त्यांच्यामध्ये महापालिकेचं त्याला सर्टिफिकेट इश्यू होतं की यांचं विवाह झालेला आहे आणि याची नोंद झालेली आहे. तर हे सगळी सिस्टीम होते. आता मला सांगा, हे सगळं तुम्ही जर कायदेशीर करताय आणि जेव्हा तुमचा डिवोर्सचा प्रश्न येतो, मग काही कारणास्तव असो, मग ती मुलगी राहत नाही आहे किंवा तिचं आणि माझं पटत नव्हतं किंवा तिचे काहीतरी वेगळे बाहेरचे संबंध होते किंवा त्या पुरुषाचे बाहेरचे संबंध होते किंवा त्या पुरुषाची काहीतरी वेगळी सिस्टीम म्हणजे वेगळे काही कारणास्तव तो पुरुष नांदत नव्हता. अशा काही 100 प्रकारचे मला उत्तर येतात आणि त्या उत्तरांना शेवटचं एक उत्तर असं असतं की आमचं काय पटलं नाही म्हणून आम्ही सेपरेट झालो आणि आम्ही पंचायतीमध्ये किंवा आमच्या समाजाच्या ह्याच्यात बसून आम्ही आमचं हे मोकळं केलेलं आहे, दोघांचे रस्ते मोकळे केले आहे. पण काय होतं लक्षात घ्या, जसं मी मगाशी सांगितलं की ह्या गोष्टींना तुम्ही लग्न करताय आणि जस्ट एक पंचायतीमध्ये बसताय आणि तो विवाह तुटलाय म्हणून सांगताय आणि मोकळे होत आहे. पण कसं आहे की महाराष्ट्र शासनाचे नियम हे पंचायतीला लागू आहेत, महापालिकांना लागू आहेत, वरून कोर्टाचे पण काही ते नियम आहेत ना, कायद्याचे पण नियम आहेत. मग कायद्याच्या नियमामध्ये बसून तुम्ही जर तो डिवोर्स केला असता तर ते चांगलं झालं असतं. तुम्हाला कोर्टात जाणं, कोर्टात ॲप्लिकेशन करणं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग डिवोर्सची केस फाईल करणं आणि तो डिवोर्स घेणं हे गरजेचं आहे. कारण भविष्यात ह्या ज्या व्यक्ती आहेत, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, ज्यांचं लग्न झालेलं होतं आणि ते आता सेकंड मॅरेजसाठी प्रयत्न करतात काही कारणास्तव, तर अशा वेळी पहिली व्यक्ती, मग पुरुष असो वा स्त्री असो, ती त्या व्यक्तीवर क्लेम करू शकते कारण तिच्याकडे कायदेशीर पुरावे आहेत. त्या व्यक्तीकडे कायदेशीर पुरावे, कुठे नोंद केली लग्नाची महापालिकेत ती असेल, त्यांनी जर विवाहाची नोंद ज्या सभागृहामध्ये लग्न झालं त्या सभागृहाची नोंद असेल, अशा ह्या नोंदी असतात त्यांच्याकडे. पुरावा म्हणून तो ग्राह्य धरला जातो कारण ह्या संस्था ह्या मान्यताप्राप्त असतात, त्यांना सरकारी नियम पाळावे जातात. मग हे जर ग्राह्य आहे, मग अशा वेळी तुम्ही जे काही छोट्याशा सिस्टीममध्ये म्हणजे पंचायत बसून तो निकाल देता, स्वतःचं डिवोर्स झाला म्हणून सांगतो, तर ते आम्ही मान्य करत नाही आहे. आणि मग मला लोक विचारतात असं कसं, आम्ही केलं आहे ना, मग तुम्हाला काय करायला प्रॉब्लेम आहे. तर लक्षात घ्या, माझी संस्था ही व्यावसायिक जरी असली तरी मलाही कायदे कानून आहेत. मी काही कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करू शकत नाही आहे. मलाही कायदा आहे, मलाही भविष्यात त्रास होऊ नये, माझ्या संस्थेचं नाव खराब होऊ नये, यासाठीच मी स्पष्ट सांगतो की साहेब, तुमच्याकडे घटस्फोटाची ऑर्डर आहे का कोर्टाकडनं, किंवा मॅडम तुम्ही घटस्फोट घेतला आहे असं तुमच्याकडे ओरिजिनल पुरावा आहे का. तर त्यांच्याकडे ते काहीच नसतं आणि मग ते आम्हाला सांगतात नाही, मग तुम्हाला करायचं नाही आहे म्हणून सांगा, तुम्हाला आमच्याकडे पैसे मिळणार नाहीत म्हणून असं सांगा. सो हे काय चुकीचं आहे ना.
की अरे मी तुमच्यासाठी जे काही सिस्टीम बनवलेली आहे त्या सिस्टीमचा एक भाग म्हणून मी तुमच्याकडे काय मागतो की तुम्ही घटस्फोट झाला आहे ना, मग तुम्ही पुरावा द्या, कोर्टाची ऑर्डर द्या. पण ती तुमच्याकडे ऑर्डर नाही आहे, तुमच्याकडे ते पंचायतीने केले पेपर्स आहेत किंवा तुम्ही नोटरी केलं आहे त्याचे पेपर्स आहेत. सो ते ग्राह्य नाही धरले जात. कायदा सांगतो की जे काही तुम्ही लग्न केलं आहे ते शासनाच्या नियमाप्रमाणे ते विभक्त व्हा आणि त्याच्यासाठी कोर्ट तुम्हाला ऑर्डर देतं. दोघांनाही ती कॉपी यूज होते आणि ते दोघंही ती यूज करू शकतात. म्हणजे ते लिगली सेपरेट झालेले आहेत. मग असं करायला तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? मग माझं एवढंच म्हणणं आहे की ते सेपरेशन व्हा आणि मग तुम्ही जे काही तुम्हाला पुढे नाव नोंदवायचं असेल किंवा तुम्हाला सेकंड मॅरेज करायचं तर तो तुमच्यासाठी मार्ग मोकळे झालेला आहे. पण आता कालचंच एक उदाहरण, त्या व्यक्तीने मला सांगितलं नाही मग त्या स्त्रीने दुसरं लग्न पण केलेलं. ओके ना, करू दे ना, त्याच्याशी मला मतलब नाही आहे. तुमच्याकडे कायदा आहे, तुम्ही त्या कायद्याचा उपयोग करा आणि तुम्ही त्याच्याप्रमाणे त्या व्यक्तीला उभं करा कोर्टात आणि तिच्याकडे म्युच्युअल अंडरस्टँडिंग डिवोर्सची केस फाईल करा आणि तो विदिन 6 to 9 मंथमध्ये होऊन जातो. कारण म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्यामुळे कोर्ट त्याचं काही जास्तीही करत नाही. दोन्ही ह्यांचं दोन्ही पार्टींचं ते लोक विचारपूस करतात, तो काय प्रश्न नाही आहे. पण सांगण्याचा उद्देश काय, कोर्टाला एक पुरावा म्हणून तुम्ही ते जे काही डॉक्युमेंट देता त्या बेसिसवर कोर्ट तुमचा निर्णय देते आणि तुम्हाला सेपरेशनची ऑर्डर्स देते. बस झालं. मग हे कायदेशीर आहे ना, मग एवढं करायला तुम्हाला त्रास काय आहे? आणि तुम्ही एका व्यक्तीच्या पुढच्या येणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात तो मोठा प्रश्नचिन्ह उभा करून ठेवताय. मोठा प्रश्नचिन्ह मी क्लिअर सांगतोय. का ते सांगतो आता तुम्ही ऐकून घ्या, मग तुम्हाला लक्षात येईल की मी काय एवढ्या बोंबावून करून सांगतो तुम्हाला की तुमचं कोर्टाची ऑर्डर पाहिजे, सेपरेशनची किंवा डिवोर्सची फाईलची ऑर्डर पाहिजे. तर काय होतं, आजकाल अशाही काही व्यक्ती हुशार झालेल्या आहेत, त्या सेपरेट राहतात काही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. तुम्ही लग्न करता तोपर्यंत, तुमचं लग्न झालं, तुम्हाला काही चाइल्ड झालं, नवीन बाळ झालं, त्या सेपरेट असतात. पण जेव्हा तुमच्या पश्चात तुमच्याकडून कुठूनतरी पैसे येण्याचे चान्सेस तयार होतात, कुठूनही तुमच्याकडून येण्याचे पैसे चान्सेस तयार होतात, तेव्हा ही लोक तुमच्या अगेन्स्ट केस फाईल करतात आणि त्यावेळेस तुमचं आणि त्यांचं तर ऑब्विसली क्रॉसिंग आहेच, पण ही जी त्रयस्थ व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे तिलाही त्याचा त्रास भोगावा लागतो. कारण तिचं काय चुकलेलं नाही आहे. फक्त तिचं काय चुकलं, तिने तुम्हाला विचारलं नाही आहे की तुमचा कायदेशीर डिवोर्स झाला आहे का, एवढंच तिची चुकी आहे. पण त्या व्यक्तीलाही भोगावं लागतं ना. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की बघा, भविष्यात जर तुम्हाला त्रास होऊ नये, तुमच्या पश्चात तुमच्या पतीला किंवा पत्नीला त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर आजच जर तुमचं डिवोर्स झालेला असेल, पंचायतीमध्ये कुठून झाला असेल, जो तुमच्या नियमात बसला असेल, तर मी क्लिअर सांगतो की तो कायदेशीर करा. कायद्यात राहील तर फायद्यात राहील. याचं कारणच असं की जर तुम्ही कायद्यात नाही राहिलात तर फायदा हा दुसऱ्याला मिळेल आणि त्याचा परिणाम हा तुमच्या कुटुंबाला भोगावा लागेल. तर सांगण्याचा उद्देश काय की आजच्या तारखेला ह्या गोष्टी कॉमन नाही आहेत. हे सहज त्याला तुम्ही मस्करी म्हणून करू नका. आयुष्याची मस्करी होते दुसऱ्या व्यक्तीचे, तर त्याला सहज असं हे करू नका. जर तुमचा डिवोर्स झाला आहे तो कायदेशीर करा, म्युच्युअल अंडरस्टँडिंग डिवोर्स फाईल करा आणि ऑर्डर घ्या आणि मग सेकंड मॅरेजसाठी प्रयत्न करा. तुम्हाला कोणी नाही कोणी सपोर्ट करेल, माझ्यासारख्याही संस्था सपोर्ट करतील, नाही असं नाही. पण तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जाणार असाल तर तुम्ही गोत्यात याल. बी फ्रँकली गोत्यात याल. म्हणून हा खास स्पेशल व्हिडिओ बनवला की कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. तर सांगण्याचा उद्देशच काय की तुम्हाला कळलं असेल की मी काय सांगतोय. तर हा दोघांसाठीही आहे, स्त्रियांसाठीही आहे आणि पुरुषांसाठीही आहे. ज्या घटस्फोटीत आहेत, स्वतःला घटस्फोटीत समजत आहेत किंवा त्या सेपरेट राहत आहेत पण त्यांचा डिवोर्स झालेला नाही कायदेशीर, त्या दोघांसाठी हा व्हिडिओ आहे. कदाचित तुम्हाला ह्याच्यातनं कल्पना येईल आणि कुणाचं तरी ह्याच्यातनं लॉसही होईल, मी नाही म्हणत नाही आहे. माझा हा व्हिडिओ बघितल्यावर कोणी असं जर व्यक्ती असेल की त्याला हे समजलं अरे मला हा बेनिफिट आहे उचलायला, तर तो बेनिफिट पण उचलेल. मी नाही म्हणत नाही, कारण मी दोन्ही साईड्स दाखवल्या, फायद्याच्याही आणि तोट्याच्याही. फायदा एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला त्याचा तोटाही होऊ शकतो.
पण जर तुम्ही तो कायदेशीर डिवोर्स केलेला असेल तर कुणालाही त्याचा त्रास होणार नाही, कोणत्याही परिवाराच्या सदस्याला त्याचा त्रास होणार नाही आणि भविष्यात तुमची प्रॉपर्टी ही तुमची स्वतःची राहील आणि तुमच्या पश्चात तुमची जी लिगल व्यक्ती असेल, जी कायदेशीर वारस असेल, तिला मिळेल. तर एवढ्यासाठीच हा व्हिडिओ केला आहे. तर लक्षात ठेवा, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला पटला आणि योग्य वाटला तर माझं चॅनल पहिलं सबस्क्राईब करा, नंतर मग काय ते बघा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये जर अशा कोणी व्यक्ती असतील ज्या अशा पद्धतीने आज सेपरेट राहत आहेत किंवा अशा पद्धतीने डिवोर्स झाला आहे त्यांचा, पंचायतीमधनं, तंटामुक्तीमधनं, जे काही असेल त्या सिस्टीममधनं समाजाच्या, तर त्यांना आजच हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना कल्पना द्या की भविष्याची जर चिंता वाटू नये असं वाटत असेल तर आजच हे प्रोसेस कंप्लीट करा आणि बी फ्रँकली सेफ अँड साईट राहा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. धन्यवाद.